चला मॅचला आता इथून मात्र सुरुवात होत असताना आपल्याला पाहायला मिळतीये. चला आता मॅचला सुरुवात झाली आहे. पहिली सलामीची घोडजोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर होतीये. मेगा 11 वाघबिल टीमची उदय आणि नंदू आपल्याला पाहायला मिळतात. स्ट्रायकिंग इनला उदय आहेत आणि नॉन स्ट्रायकिंगला नंदू आहेत. बॉलिंग ट्रॅक वरती सचिन नाईक. ओव्हर नंबर 1 ला आता सुरुवात झाली आहे. पंचांचा ग्रीन सिग्नल. लेट्स प्ले. पहिला बॉल बॉल बॅक ड्राईव्ह. फिल्डर दूरवरून बॉलच्या मागे येत आहेत. अलंकार तांडेल. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव सुद्धा इथून मात्र पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळतीये आणि 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. 2 धावांच्या मदतीने धावांचा श्रीगणेश देखील इथून मात्र होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा सचिन नाईक इथून मात्र तयार होत आहेत. यावेळेला देखील बॉल काय बॉल हाताळला. जेवढं वय वाढतं तेवढा आणखीन दुप्पट खेळ हा होत असतो सचिन नाईक यांचा. कोण म्हणेल 40+ चे खेळाडू आहेत. त्यांचा फिटनेस जबरदस्त फिटनेस आपल्याला पाहायला मिळतोय. याही वेळेला आणखीन एक वेगवान बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा बॅटरला शांत ठेवलंय आणि इकडे सुद्धा डॉट बॉल आला. सुपर बॉलिंग. पुण्यामध्ये जाऊन सुद्धा ऑल इंडिया ओपन गटातून मोटरसायकल बाईक 40+ मध्ये सचिन नाईक यांनी जिंकली. याही वेळेला आपल्याच फॉलोथ्रू मध्ये बॉलला फील्ड केलंय. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न दाखवलाय आणि 2 धावा इथून मात्र पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. 2 धावेच्या मदतीने पुन्हा एकदा गुणतालिकेवरती बदल. 4 बॉलचा खेळ संपल्यानंतर 4 धावा आतापर्यंत धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. अजूनही 2 बॉल बाकी आहेत. उदय खर तर टॉन हायटेड खेळाडू आहेत. त्यांच्याकडे क्षमता आहे मोठे फटके मारण्याची. अगदी आता त्यांच्या माध्यमातून कशा रीतीने इथून मात्र फटकेबाजी केली जाणार आहे. आणखीन एक वेगवान बॉल. स्विंग अँड मिस. टप्पा पडला. बाहेरच्या दिशेने टर्न होत असताना बॉल आपल्याला पाहायला मिळतोय आणि इकडे सुद्धा डॉट बॉल आला. जिस गेंद पे कोई नंबर नहीं रहता उस गेंद को डॉट गेंद कहते हैं. आणि काय सुपर बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते. लास्ट जवाब बॉलिंग. आणखीन एक वेगवान बॉल. बॅटच्या आतली कडा. तिकडे फिल्डर आहेत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न थांबवलाय. सिंगलच मिळणार आहे. पहिल्या षटकाचा खेळ आता संपलाय आणि पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर 5 धावा आतापर्यंत धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. सांडपाड्यावरून सुजय शेट्टी ही मॅच एन्जॉय करतात. त्यांचं सुद्धा या स्पर्धेमध्ये आम्ही सहर्ष स्वागत करतोय. वन सोल्युशन या संघाला ते सातत्यानं रिप्रेझेंट करत असताना आवर्जून आपल्याला पाहायला मिळतात. परंतु काही कारणास्तव ते इकडे अवेलेबल झालेले नाहीयेत. परंतु ते घरी बसून ही मॅच एन्जॉय करतात. ओव्हर नंबर 2 मध्ये आता अली आलेले आहेत. आता अली यांच्या माध्यमातून कशा रीतीने गोलंदाजी केली जाणार आहे. अली तयार होत आहेत. अली यांचा पहिलाच बॉल काय वेगाने हाताळलाय आणि इकडे डॉट बॉल आला. पुन्हा एकदा अली निघालेत. पुढचा बॉल. यावेळेला फुल टॉस.
असे बॉल उदय सोडत नाही. फुलटॉसला फुल टोन केलंय आणि बॉलला पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. उदय यांच्या बॅटमन धमाका. आणि आज मात्र उरण तालुक्यामध्ये खेळण्यासाठी दाखल झालाय त्यांच्या आगे नवी मुंबईचा वन सोल्युशन हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा शॉर्ट बॉल उदयच्या बॅटमन आणखीन एक धमाका. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. फुटवर्क दर्जेदार. शॉर्ट सिलेक्शन बहारदार. बॉल सीमा पार. चौकार. 40+ क्रिकेट एक काळ खरं तर 40+ खेळाडूने गाजवलाय परंतु अजूनही मात्र 40 कंप्लीट झाल्यानंतर पुन्हा एकदा त्यांना 40+ कॅटेगरी मधून खेळण्याची संधी मिळाली आहे. आणि इथे बघा युवा पिढीला लाजवेल असा सुंदर खेळ 40+ प्रत्येक खेळाडूंच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. उदय सुरुवातीला खरं तर ते शांत होते. आता या ओव्हरला ज्या पद्धतीने सुरुवात झाली आहे ना अलीवरती तुटून पडलेले आहेत आणि तुम्हाला हे काम करावंच लागतं. का मला संघामध्ये निवडलंय ओपनिंगला का पाठवलंय सिद्ध करावं लागतं. बनायचं तर गेम चेंजर बना कारण या क्रिकेटच्या दुनियेमध्ये खेळाडूंची कमी नाहीये. पुन्हा एकदा अली सांगतायत परंतु या मुवमेंटला ऑफस्टिकच्या बाहेर आहे आणि पंचांचा सिग्नल. इट्स अ वाईट बॉल. एक्स्ट्रा रन्स आता धावफलकावरती जोडला जात आहेत. ऑफस्टिकच्या बाहेर या बॉलची पिचिंग झाली. जयेश पाटील सर आपल्याला पाहायला मिळत आहेत जे खरं तर केगावचे आहेत आणि त्यांच्या माध्यमातून हा डिसिजन आला. हा वाईट बॉल यावेळेला देखील खरोखर टपाचा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. इकडे सुद्धा एकच धाव मिळणार आहे. कमबॅक केलं जात आहे. षटकार चौकार आले खरे परंतु त्यानंतर आता अली इथून मात्र कमबॅक करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. नैमबाई चौगले यांच्या मालकीचा संघ आहे वन सोल्युशन संघ. आणि आज बघा नवी मुंबईचे प्रत्येक खेळाडू त्यांना एक या टीमच्या माध्यमातून चांगलं प्लॅटफॉर्म मिळालंय. बॉल हवेत आहे. फिल्डर बॉल पर्यंत पोहोचतायत. वॉटर कॅच. प्रदीप काय झेल पकडलाय. जबरदस्त फिल्डिंग. विकेट आली आहे. पहिल्या विकेटची जी अपेक्षा होती ती पहिली विकेट इथून मात्र मिळाली आहे. बॅट्समन बाद. नवीन खेळाडू तर बंटी मैदानाच्या हातामध्ये दाखल झालेत. अली पुन्हा एकदा तयार होत आहेत. यावेळेला देखील आणखीन एक ऑफ साइड ऑफ स्टंप हा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. वाईट यॉर्करचा खूप चांगला प्रयत्न आपल्याला बॉलर अलीचा पाहायला मिळाला. ओव्हर नंबर बघता बघता आता 2चा खेळ संपलाय आणि 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात. 18 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपण पाहतोय. मेडिटेक पनवेल टीमचे कर्णधार आणि खोपोली संघ टॉस साठी यायचा आहे. मेडिटेक पनवेल आणि खोपोली टीमचे कर्णधार इकडे आलेले आहेत. मेडिटेक पनवेल चला कॅप्टन टॉस साठी यायचंय. ओव्हर नंबर 3 मध्ये आता बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत.
मिथुन वैती गोलंदाजी मार्क वरती सध्या आपल्याला पाहायला मिळतात. नवी मुंबईच्या सारसोळी गावाला बिलॉंग करणारे मिथुन वैती आपल्याला पाहायला मिळतात. बघा तर त्यांच्या माध्यमातून इतर मात्र कशा रीतीने गोलंदाजी केली जाणार. 18 धावा आतापर्यंत झाल्या. जर का 40+ धावा इकडे आल्या तर एक फायटिंग स्कोर आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेला देखील प्रचंड वेगाने हा बॉल हाताळलाय. डोळ्याची पापणी लवत्याला लवते तोपर्यंत बॉल निघून चालला विकेट किपरच्या हातामध्ये. डबॉल पुन्हा एकदा बॉल तयार. मिथून यावेळेला देखील ओरपिश बॉल आहे. एक धाव तर कम्प्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न थांबवलाय. सिंगल वरती इकडे समाधान मानावं लागतंय. चला मेडिटेक पनवेल कर्णधार लगेच यायचंय. शॉर्ट बॉलचा वापर केलाय. ऑफसाईडला खरं तर बॅडमिंटन स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. नेम चौगुले बॉलच्या मागे धावत असताना जे खरं तर टीमचे भाग्य विधाते जे ओनर आहेत त्यांनी बॉलला फील्ड केलं. ओ माय गॉड पाहावं लागेल. भरपूर काही आपल्याला पाहायला मिळालं. थ्रो केला नेम भाई चौगुले यांनी. त्यानंतर बॉलला कुठेतरी गॅदर करत असताना उशीर झाला. खेळाडू अर्ध्या विकेट पर्यंत आले होते परंतु पुन्हा एकदा आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये गेले. भरपूर काही पाहायला मिळाले या बॉलवरती. बॉल तयार होत आहेत. पुन्हा एकदा मिथुन वैती चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करत असताना मिथुन आपल्याला पाहायला मिळतात. या वेळेला स्ट्रोक चांगला आहे. टप्प्यात आला की कार्यक्रम होतोच. बॉलला पाठवलाय. श्री सिद्धिविनायक कला मंचाच्या डोक्यावरनं 6 धावा. षटकार काय मारलाय. बंटीचा पॅटर्नच वेगळा आहे. ते सांगतायत मला सिंगल डबल आवडत नाही. मला डायरेक्ट मारामारीच पटते. आणि इकडे बघा नुकताच षटकार त्यांच्या बॅटमधनं आलाय. पुन्हा एकदा शॉर्ट बॉल फिरून मारण्याचा प्रयत्न होतोय. दूरवरून आली. बॉलच्या मागे येत आहेत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न थांबवलाय. सिंगलच मिळणार आहे. सिंगलच्या मदतीने आता धावफलकावरती रन झाल्यात. सत्तावीस धावा आतापर्यंत धावफलकावरती सध्या आपण पाहतोय. उदय जे सलामीला आलेले फलंदाज आहेत स्ट्राईक वरती अजूनही उभे आहेत. पुन्हा एकदा विथ द टर्न खेळायचं होतं परंतु इकडे सुद्धा डॉट बॉल आला. ओव्हर नंबर 3चा खेळ संपला आणि धावफलकावरती आतापर्यंत 27 धावा आपल्याला पाहायला मिळतात. एक गडाच्या मोबदल्यात 27 धावा धावफलकावरती. अजूनही 6 बॉल बाकी आहेत. बघा आता या 6 बॉल मध्ये किती धावा जमवल्या जाणार आहेत. सत्तावीस धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. अलंकार तांडेल गोलंदाजी मार्क वरती येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. आता अलंकार यांच्या विकेट हॅट्रिक साठी सुजय दादा शेट्टी यांच्या वतीनं 1000 रुपयाचं पारितोषिक इकडे लावलं जात आहे. पहिलाच बॉल पेसरे तरा काय बॉल हाताळला. जबरदस्त बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. अक्षरशः एक काळ या खेळाडूने गाजवल्या.
48 करावे टीम कडून खेळत असताना सातत्यानं रॉस टेलरच्या भूमिकेमध्ये अलंकार तांडेलला आपण जरूर पाहिलं. बॉल हवेत आपल्या फॉलोथ्रोमध्ये बॉलला फील्ड केलं, विकेट आली आहे. काय झेल पकडलाय, रनिंग झेल आपल्याला पाहायला मिळाला आणि बॅटर आता इथून मात्र बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक विकेट आली आहे, आणखी जर का 2 विकेट आल्या तर तब्बल 1000 रुपयाची कमाई करण्याची संधी मिळू शकते अलंकार तांडेल यांना. बंटी आता इथून मात्र बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. अजूनही 4 बॉल बाकी आहेत. 27 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत. चार बॉल अजूनही बाकी आहेत. अलंकार तांडेल पुन्हा एकदा तयार होत आहेत. दरम्यानचा पुढचा बॉल शॉर्ट बॉल, काना जवळून या बॉलची पिचिंग झाली आहे. बॅट्समनला इशारा देतोय की जागते रहो. काय बॉल हाताळला, सुपर बॉल आपल्याला पाहायला मिळतो. खर तर पुन्हा एकदा शरीरभेदी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळतीये. याही मुवमेंटला लेग बायच्या स्वरूपामध्ये इकडे एकच धाव मिळणारा. सिंगलच्या मदतीने आता धावफलकावरती रन्स आपल्याला पाहायला मिळतात. 28 धावा, अजूनही 2 बॉल बाकी आहेत. जिम ट्रेनर मुकेश दादा बाली यांच्या वतीने सुद्धा वन सोल्युशन या टीम साठी शुभेच्छा आलेल्या आहेत. याही वेळेला समोरच्या दिशेला फटका खेळलाय करा. अमित वाडकर बॉलच्या मागे दुसऱ्या धावेचा प्रयत्न दाखवला जातोय. रनआउटची संधी आहे परंतु थ्रो केला नाही. 2 धावा इथून मात्र पूर्ण होतात. 28 मध्ये 2 ऍड केल्यानंतर धावा झाल्या 30 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचा 1 बॉल बाकी आहे. बघा आता या बॉलवरती इकडे काय घडणार. पुन्हा एकदा अलंकार तयार होत आहेत. शेवटचा बॉल काय मारलाय, उदय यांच्या बॅटमन धमाका. बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. इट्स अ बिग 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 सिक्सर. 36 धावा धावफलकावरती आणि विजयासाठी आता 37 धावांचं लक्ष ठेवलंय वन सोल्युशन नवी मुंबई या संघासमोर. पाहूया आता या 37 धावांच्या लक्ष्याचा कशा रीतीने इथून मात्र पाठलाग केला जाणार आहे. या ऐकण्याकरिता पुन्हा एकदा आपण जाणार आहोत व्हॉइस ऑफ पनवेल 12 पाडा चेतनजी गावण सरांकडून. चला मेडिटेक पनवेल आणि खोपोली इनिंग ब्रेक मध्ये आम्ही टॉस करतोय. कॅप्टन टॉस साठी लगेच यायचंय. मेडिटेक पनवेल आणि खोपोली 40+.
चला नेक्स्ट मॅच टॉस साठी यायचं आहे. कॅप्टन दोन्ही कॅप्टनला विनंती आहे. पनवेल विरोधात खोपोली दोन टीमच्या कॅप्टनला शेवटचा कॉल असेल. लगेच आपण या. जास्त वेळ घेऊ नका. वन सोल्युशन नवी मुंबईच्या गाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळते. चला फिल्डिंग लगेच सेट करायची. आपण जास्त वेळ घेऊ नका विनंती असेल. वातावरणामध्ये देखील थोडस आता बदल व्हायला सुरू झाल्या. टॉस केलं जातंय. खऱ्या अर्थानं एका बाजूला आपल्याला पाहायला मिळेल पनवेल आणि त्यांच्या विरोधात खोपोली. या स्पर्धेचे आयोजक घटक जनक प्रणेते दादांच्या शुभ हस्ते टॉस केला जातो. टॉस का बॉस कोणाच्या बाजूने लागेल याकडे आपण पाहणार आहोत. दोन ताकदवान संघ आपण पाहायला गेलं तर रायगड जिल्ह्यातील हे दोन संघ एकामेकाच्या विरोधात खेळत असताना पाहायला मिळते. पुढच्या मॅच मध्ये एका बाजूला पनवेल तालुका आणि त्यांच्या विरोधात खोपोली तालुका. या दोन तालुक्यातून टॉस विन पनवेल विन द टॉस. निर्णय फक्त लगेच कळवायचा. आपण जास्त वेळ घेऊ नका. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. अमित आणि त्याच्या साथीला सचिन नाईक जनन ऑलराऊंडर म्हणून ज्याची ओळख आहे नवी मुंबई परिसरामध्ये आणि सध्याच्या घडीला चर्चेत असणारा हा खेळाडू आहे. त्याचबरोबर अमित वाडकर खऱ्या अर्थानं पोलीस दलामध्ये तो देखील कार्यरत आहे. आणि दुसऱ्या बाजूला जर पाहायला गेलं तर दाराबे टीमचं अनेक वर्ष नेतृत्व केलं, ज्याच्या तालमीमध्ये अनेक खेळाडू घडले. आणि सध्या जर पाहायला गेलं तर विकी भोईर सारखा खेळाडू, धीरज भोईर सारखा खेळाडू ISP सारख्या स्पर्धेमध्ये खेळताना दिसल्या. त्यामुळे नेहमीच या गोष्टीची चर्चा होत असताना पाहायला मिळालं. पंचांचा इशारा येतो वाईट बॉलचा. पहिली धाव जोडली जाते. 1 फॉर द ओव्हर. ओके माफी असावी. 1 फॉर द ओव्हर असा इशारा येत असताना पहिलाच बॉल बाउन्सरचा वापर केला गेलाय. उंच पुरा बांधाचा हा गोलंदाज. वेग आहे. हो प्रचंड वेग पाहायला मिळतो. अमितसाठी हा बॉल पाठीमागे चालला लॉंग स्टॉप रिजन मध्ये. विकेट किपर कडून झालेली चुकी. सिंगलच दुसरी मध्ये आणि दुसरी धाव देखील एकवटली गेली. 22च्या स्वरूपात या दोन धावा भर पडतील. 37 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना मैदानाच्या आतमध्ये अमित आणि सचिन नाईक ही जोडी जर जास्त वेळ मैदानाच्या आतमध्ये टिकून राहिली तर या धावा सहज चेस करण्याची ताकद आहे या जोडीमध्ये. म्हणून तर या जोडीची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रभर होत असताना पाहायला मिळते. पुढचा बॉल इथे देखील खोदून काढला ऑन साइडला. लॉंग वनला फिल्डर चांगली फिल्डिंग करत असताना फेकी खराब. आवश्यकता नव्हती अमितला धाव घेण्याची. प्रोटेक्शन बॅकअप चांगला मिळतोय आणि इथे मात्र धावचीच्या स्वरूपात पहिली विकेट आउट होत असताना पाहायला मिळतोय. फलंदाज होईल तंबूच्या आश्राला. पहिला धक्का लागलाय. 1 सोल्युशन नवी मुंबईला. अमित बॅक टू पवेलियन. या टीमचा आशेचा किरण मैदानाच्या आतमध्ये सचिन नाईक कडे पाहिलं जातं. चांगला बॅटिंग, तगडी बॅटिंग आणि सध्याच्या घडीला चर्चेत राहणारा हा खेळाडू आहे.
नवी मुंबई परिसरातील धारावी गावाला बिलॉंग करत असताना अनेक त्याच्या कारकिर्दीमध्ये मोठमोठ्या स्पर्धा या पट्ट्याने गाजवल्यात. व शॉर्ट बॉल हुक केला, सक्सेसफुल, ब्युटिफुल, वंडरफुल, डिलाइटफुल 4 धावांसाठी सचिन नाईकच्या बॅट मध्ये येतो या इनिंग मधला पहिला चौकार. सुरुवात थाटात झाली. माजिद बालोद तिसरा क्रमांकावर आलेला फलंदाज आणि व्यावसायिक दर्जाचा क्रिकेट बरेच वर्ष खेळला गेलाय खऱ्या अर्थानं हा खेळाडू देखील. आणि जर पाहायला गेलं ना तर सचिन नाईककडे अनुभव भरपूर आहे. कित्येक खेळाडूंना त्याच्या तालमीमध्ये घडवल्यात. मग आज जर पाहायला गेला तर जो ISP सारखी स्पर्धा विकी भोईर पाहायला गेलं तर सचिन भोईर यांचे खरे तर सचिन नाईक यांचे भाचे आहेत विकी भोईर. आणि नेहमीच मामाने त्याला चांगला घडवला. आणि इथे मात्र देखील बॅटिंग लाजवाब रन घेण्याचा प्रयत्न, तिसरी धाव कंप्लीट केली आणि चौथी धाव देखील येताना पाहायला मिळतोय. बॉल फरार, धावा मिळते 4, कव्हरला ठोकला सचिन नाईकच्या बॅट मधून क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह 4 धावा, चौकार. फिटनेस पहा सचिन नाईकची. आणि नेहरूच्या स्पर्धेमध्ये देखील सचिन नाईकने केलेली बॅटिंग लाजवाब होती. म्हणूनच तर या टीमचा त्याला नेहमीच मास्टर माइंड म्हटला. आणि 3 बॉल 3 चौकार. एकदा बॅटिंग आवडली असेल सचिन नाईकची तर टाळ्याला हरकत नाही. कमालीची बॅटिंग करतो. 3 बॉल 3 चौकार. या स्पर्धेमधला पहिला खेळाडू ठरतोय 40+ संघाचा ज्याच्या नावावर 3 बॉल 3 चौकार ठोकण्याचा विक्रम राहिला. व्हॉट अ बॅटिंग. कमालीची बॅटिंग त्याच्या भात्यामध्ये. अगदी पाहायला गेलं ना तर बॅटिंग अफलातून करतोय. मैदानाच्या आतमध्ये चारही बाजूला खेळण्यासाठी ओळखला जातो. सुरुवात केली होती, पहिला बॉल फाईन लेग कडे चौकार आला. त्यानंतर कव्हर मध्ये बॅक टू बॅक 2 चौकार सचिन नाईकच्या बॅटमध्ये येताना पाहायला मिळतात. आणि धावसंख्या जर पाहायला गेली तर धावसंख्या जाऊन पोहोचली 15 या आकड्यावर. अजून या षटकातील 1 बॉलचा खेळ बाकी आहे. थोडीशी खेळाडूला दुखापत पाहायला मिळतोय. उंच पुरा बांध्याचा खेळाडू. आणि जर पाहायला गेलं ना तर मॅक्सवेलची आठवण करून देणार या खेळाडूकडे जर तुम्ही पाहाल तर. उंच पुरा असा खेळाडू. थोडीशी दुखापत इंजरी आहे. गोलंदाजी करत असताना थोडासा जास्त ट्रेस झाला आणि त्याचमुळं आता गोलंदाजीमध्ये थोडस करूया बदल. या षटकातील शेवटचा बॉल फेकण्यासाठी नवीन गोलंदाज प्राशा करण्यात येत असताना पाहायला मिळतो. अंतिम 1 बॉलचा खेळ बाकी आहे या षटकातील. थोडस घाई करायची, आपण जास्त वेळ घेऊ नका. आणि नेक्स्ट मॅच पहा खोपोली विरोधात पनवेल. पनवेल टीमने टॉस जिंकला. पनवेल टीम लगेच आपण मैदानाचा जर फिल्डिंग घेणार असाल तर आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये उतरा, जास्त वेळ घेऊ नका अशी विनंती आहे संपूर्ण आमच्या आयोजक कमिटीच्या माध्यमातून सूचित केलं जातं. पुढचा बॉल फेकण्यासाठी सज्ज. ओ समोर टाकलाय, दूरवरून खेळण्याचा प्रयत्न. फुटवर्कचा अभाव पाहायला मिळतोय आणि पहिल्या षटकाचा खेळ इथून समाप्त होतोय. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोरबोर्डला धावसंख्या बिनबाद 1 बाद 15 पाहायला मिळतोय. चांगलं बॅटल, 15 धावा, 1 बाद 15.
करेक्शन केलंय माफी असेल 16 धावा. बंटी षटक क्रमांक 2 साठी ओहो फटका वॉट अ क्लास. विराट कोहलीची आठवण करून देणारा बेधुंद करणारा षटका बॉल पाठवला कव्हरच्या दिशेने. एक्स्ट्रा ऑर्डिनरी सिक्सर पाहायला मिळतोय. का बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये. यासाठी जाणला जातो या टीम मध्ये का जागा आहे माझी हे दाखवत असताना इथून देखील दूरवरून खेळण्याचा प्रयत्न. चांगला बॉल माजीत चांगली बॅटिंग करतोय. बोधकुडे टेनिस बॉल क्रिकेटसाठी कित्येक वर्ष चांगला खेळ केलाय. ओ परत एकदा हा बॉल अलॉंग द कार्पेट मिड विकेटला प्रोटेक्शन आहे. सिंगल कंप्लीट चुकी झाली आणि त्यानंतर देखील सचिन नाईकने हेरलं लक्ष दिलं आणि दुसरी धाव देखील घेतली गेली आहे. चांगलं क्रिकेट क्वालिटी क्रिकेट मैदानाच्या हातमध्ये पाहायला मिळतोय. ओ परत एकदा मोठा फटका खेळण्याचा होता. इथे देखील चांगला बॉल चांगल्या धांडीचे बॉल फेकावे लागतील बंटीला या मॅच मध्ये शिरकाव करायचा असेल तर. वाघबिल या टीम साठी लढतोय. संघर्ष चालू आहे. बॅटिंग चांगली केली आता बॉलिंग देखील चांगली करतोय बंटी. ओहो हा बॉल देखील ग्लान्स केलं फक्त दिशा दिले अलॉंग द कार्पेट आणि रिकाम्या जागा भरा आणि इकडे देखील 4 चौकार. खतरनाक बॅटिंग. बोधकुडेचा स्टार मैदानाच्या आतमध्ये बरसलाय. चौफेर बॅटिंग करण्यासाठी जाणला जातो. एका बाजूला धारावेचा सचिन नाईक तर त्याच्या साथीला बोधकुडेचा माजीद का बॅटिंग करतोय. शहरी गटाचं देखील क्रिकेट कित्येकदा नवी मुंबईसाठी गाजवली या पट्ट्याने आणि आज मात्र चांगला खेळ करत असताना उरणच्या परिसरामध्ये सोनारी गावांमध्ये येऊन ही स्पर्धा अक्षरशः हे 2 खेळाडू गाजवत असताना पाहायला मिळतं. चांगला क्रिकेट लेजंड खेळाडू आणि आज मात्र या स्पर्धेमध्ये ज्याने जर सुनील मागील 20 वर्ष मागे गेलो ना तर युट्यूब वाहिनी लाईव्ह बघायला कमी स्पर्धा पाहायला मिळायच्या आणि आज मात्र क्रिकेटला एक चांगली उंची मिळाली आहे. एक चांगला प्लॅटफॉर्म मिळाला आणि त्याचमुळं आज ISP सारखी स्पर्धा आहे. त्यानंतर बऱ्याच मोठमोठी स्पर्धा आज जगभरात होत असणं बघायला मिळतात. आदरणीय सन्माननीय जयदादा घर त्यांना विनंती असेल आपण देखील या मुख्य व्यासपीठावर आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हृदयाच्या अंतकरणापासून सहर्ष सहर्ष स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम. वेलकम साहेब. षटक क्रमांक 3 साठी नवीन गोलंदाज. ओ यू मिस. आय विल डेफिनेटली हिट. फर्निचर डिस्ट्रॉय यष्टा उद्ध्वस्त केल्यात आणि सचिन नाईक सारख्या एक विस्फोटक खेळाडूला परतावं लागतं. मोठा धक्का लागलाय. 1 सोल्युशन नवी मुंबई टीमला. सचिन नाईक बॅक टू पॅव्हिलियन. नवीन बॅटर आली आणि माजीद ही खऱ्या अर्थानं जोडी पाहायला मिळतोय. धावसंख्या जर पटलावर पाहायला गेली तर 28 28 धावा. विजयाच्या पाहायला गेलं तर समीप जाऊन पोहोचलाय. 37चा पाठलाग करायचा. 28 बनवल्यात. मात्र क्रिकेटमध्ये कोणतीही भागीत केली गेली जात नाहीये. पहिल्याच आज पाहायला गेला तर विंदने अगेन्स्ट कळंबोली अशी सामना झाला होता जिथे 3 मध्ये 1 धाव करायची होती आणि तो सामना कळंबोली या टीमने जिंकला होता. म्हणजेच क्रिकेट आहे. कधी काही घडू शकतो. हो इथे देखील
काय गोलंदाजी होत असताना पाहायला मिळालं, लाकूड तोड गोलंदाजी आणि इथे मात्र यष्टा उद्ध्वस्त करत असताना फलंदाज होईल आउट. 1 मोर विकेट डाऊन. बॅटिंग करत असताना लागला वन सोल्युशन नवी मुंबई टीमला धक्का क्रमांक 3. नवीन बॅटर प्रदीप चांगला खेळाडू आहे. या मॅच मध्ये हळूहळू आता शिरकाव करायला सुरुवात केली आहे. मेगा 11 वाघबिल या टीमने गोलंदाजी अप्रतिम पाहायला मिळते. या षटकामध्ये अजितचं षटक अत्यंत महत्वाचं आहे. इथून कमबॅक करण्याची क्षमता ठेवतो आणि त्याच्यामध्ये देखील भात्यात विविध बॉल आहे आणि चांगली गोलंदाजी केली या पट्ट्याने गोलंदाजी करत असताना. पुढचा बॉल दुरून खेळण्याचा प्रयत्न. इथे देखील चांगला बॉल व्हेरिएशन दाखवतोय. बॅटर पासून दूर ठेवण्याचा प्रयत्न. चांगल्या दर्जाचा बॉल फेकला गेलाय. काय बॉलिंग केली या षटकामध्ये. महत्वाचे 2 अडथळे दूर केले. सचिन नाईक बाद झाला आणि त्यानंतर मग अलीला माघारी परतवलं. हा बॉल पायात टाकलेला खोलवर टप्प्याचा क्रिकेटचा ब्रह्मास्त्र मात्र खोदून काढलाय. सिंगल कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न चालू आहे. धोक्याची घंटा आहे खरी मात्र बाल बच चुके हे बल्लेबाज माजिद आणि इथून मात्र 2 धावा येतील आणि या 2च्या मदतीने धावसंख्येत होईल बदल. धावसंख्या जाऊन पोहोचली 30 या आकड्यावर. आता विजयासाठी धावा करायच्यात फक्त आणि फक्त 7 धावांची आवश्यकता. 8 मध्ये 7 करायच्यात. प्रदीप कॅल्क्युलेट क्रिकेट खेळण्यासाठी जाणला जातो. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. आवश्यकता नाहीये अशा मोठ्या फटक्यांची. सिंगल डबलने देखील मॅच बनवू शकते. वन सोल्युशन नवी मुंबई हा ताकदवान संघ आपण पाहतोय आणि त्यांच्या विरोधात दोन्ही संघ एकाच विभागाला बिलॉंग करतात. एकाच जिल्ह्याला प्रेझेंट करत असताना पाहायला मिळतात. ठाणे जिल्ह्यातील हे 2 संघ एकमेकाच्या विरोधात अगदी अस्तित्वाची लढाई आहे. सॉफ्ट हँड फटका खेचला. वेगाने टाकलेला बॉल पाठपुटला गेले. त्यानंतर पंच करण्याचा प्रयत्न आणि इथून देखील दिवसा ढवल्या 2 धावांची चोरी होत असताना बघायला मिळाली आणि या 2 धावसंख्येत होईल बदल. ड्रिंक ट्रॉली मैदानाच्या आतमध्ये घेऊन जात असताना पाहायला मिळतात आणि 6 बॉलचा खेळ बाकी आहे. 6 मध्ये विजयासाठी करायच्या 5 धावांची आवश्यकता. अंतिम षटक फेकण्यासाठी नंदू. शेवटचं षटक भैरवीचं षटक आहे जिथे धावा डिफेंड करायच्यात. पहिलाच बॉल. काय क्लासिकल फटका. अनोख्या अंदाजाने माजिदने MS धोनीच्या स्टाईलने हा सामना फिनिश केला आणि या मॅच मध्ये पहिला विजय संपादन करत असताना वन सोल्युशन नवी मुंबई वेलप्लेड बॉईज हार्ड लक टीम मेगा 11 वाघबिल या टीमने या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला. आपलं देखील आमच्या संपूर्ण आयोजकांच्या माध्यमातून आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. हार्ड लक बॉईज नेक्स्ट मॅच मध्ये ज्या काही चुका झाल्या त्याच्यावर अभ्यास करा आणि चांगला खेळ कराल यात मात्र शंकाच नसेल. नेक्स्ट मॅच चला पनवेल टीम लगेच फिल्डिंग सेट करा. जास्त वेळ घेऊ नका.